नवनाथ वाघमारेंच्या वादग्रस्त विधानाने महाराष्ट्रात संतापाचा भडका उडालाय। ओबीसींचे पैसे आणि सुंदर मुलं पाहून मराठा तरुणे घरात घुसतात। सविस्तर सांगतो मित्रांनो, राजकारणाचा स्तर किती खालवणार। आरक्षणाची लढाई आता थेट घराघरातील लेखी बाळींच्या उंबरठ्यापर्यंत आणि चारित्र्यापर्यंत पोहोचली आहे का? जातीचे राजकारण करताना महिलांचा सन्मान धुळीस मिळवण्याचा अधिकार कोणाला दिला? महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा संघर्ष शिगेला पोहोचलेला असतानाच एका अत्यंत संतापजनक, धक्कादायक आणि खालच्या पातळीवरील विधानाने राज्याच्या सामाजिक व राजकीय वर्तुळात प्रचंड आग लावली आहे। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील तरुणी आणि महिलांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे। या विधानानंतर राज्यभरात संतापाची तीव्र लाट उसळली असून महिला रस्त्यावर उतरल्या आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्यापासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनीच वाघमारे यांचा खरपूस समाचार घेतला आहे। काय आहे प्रकरण, चला सविस्तर शब्दात समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रसार माध्यमांशी बोलताना नवनाथ वाघमारे यांनी सर्व मर्यादा ओलांडत थेट राजकीय नेत्यांच्या घरातील महिलांना आणि मराठा समाजातील तरुणींना टार्गेट केले। वाघमारे यांचे वादग्रस्त शब्द जाणून घेऊयात। ते म्हणाले की स्वतः चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे की माझी सून मराठा आहे आणि बायको कुणबी आहे। त्यांच्या घरात सगळे चोगरे घुसलेले असतील। फक्त बावनकुळेच नाही तर अनेक ओबीसी मंत्र्यांच्या घरात मराठ्यांच्या मुली घुसल्या आहेत। ओबीसी नेत्यांची गोंडस सुंदर मुले आणि पैसा दिसला की मराठा मुली त्यांच्या घरात घुसतात। जर हे मंत्री मराठ्यांच्या मुलींचे ऐकून ओबीसी समाजाचे वाटोळे करत असतील तर त्यांनी थेट समोर येऊन सांगावे की आम्हाला ओबीसींशी काहीही देणे घेणे नाही। नवनाथ वाघमारे यांच्या या विधानाची क्लिप व्हायरल होताच संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचा उद्रेक झाला। मराठा समाजासह सर्वसामान्य नागरिकांमधून या विधानाचा तीव्र निषेध केला जात आहे। नांदेडमध्ये सकल मराठा समाजाच्या महिलांनी रस्त्यावर उतरून मोठा मोर्चा काढला। मनोज जरांगे पाटील यांच्यावरील वैयक्तिक व राजकीय द्वेषापोटी महिलांना अशा घाणेरड्या राजकारणात ओढले जात असल्याचा आरोप आंदोलक महिलांनी केला आहे। नवनाथ वाघमारे नांदेडमध्ये आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासू असा थेट व आक्रमक इशारा महिलांनी दिला। सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा येथे सकल मराठा समाज अत्यंत आक्रमक झाला। वाघमारे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली व त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर गुन्हा अर्थात FIR दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणीही करण्यात आली आहे। या विधानानंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी अत्यंत आक्रमक आणि शेलक्या शब्दात नवनाथ वाघमारे यांचा समाचार घेतला। जरांगे पाटील म्हणाले की मी आतापर्यंत अनेक राजकीय नेत्यांवर राजकीय टीका केली, परंतु मी कधीही कोणत्याही जाती धर्माच्या, मग ते हिंदू असोत, मुस्लिम असोत किंवा बौद्ध, कोणाच्याही लेखी बाळींवर कधीच बोललो नाही। परंतु जर कोणी मराठ्यांच्या लेखी बाळींवर अशा खालच्या पातळीवर जाऊन बोलत असेल तर ती 100% विकृत प्रवृत्ती आहे। आमच्या गरीब मराठ्यांच्या लेकींबद्दल बोलतात तर मराठ्यांची मुले गप्प बसणार नाहीत। आम्हीही जशास तसे उत्तर देऊ शकतो। शिवसेना नेत्या रेखा खोंडे यांनी नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करत त्यांना खडे बोल सुनावले। त्या म्हणाल्या की हा केवळ मराठा समाजाचा नाही तर संपूर्ण महिला वर्गाच्या सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा विषय आहे। कोणत्याही समाजातील स्त्रीचा असा अवमान करणे हा अक्षम्य गुन्हा आहे। केवळ मराठा मुलीच ओबीसी मुलांसोबत लग्न करतात असे नाही, तर आज अनेक ओबीसी समाजातील मुली देखील मराठा मुलांसोबत सुखाने संसार करत आहेत। लग्न संबंध हे दोन जीवांचे आणि कुटुंबांचे मिलन असते, त्याच असा जातीचा विष कालवणे नीचपणा आहे। स्वतःला महात्मा ज्योतिराव फुलेंचे वारसदार म्हणवून घ्यायचे आणि जातीच्या राजकारणासाठी महिलांवर घाणेरडी चिखलफेक करायची हा ढोंगीपणा आहे। वाघमारे यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांची बिनशर्त माफी मागितली पाहिजे। मित्रांनो, राजकारणात आणि सामाजिक आंदोलनांमध्ये वैचारिक मतभेद, आकडेवारीचे वाद किंवा हक्कांची लढाई असणे स्वाभाविक आहे, परंतु जातीय द्वेष पसरवण्यासाठी महिलांच्या चारित्र्यावर शिनतोंडे उठवणे 100% अयोग्य, अनैतिक आणि निंदनीय आहे। मित्रांनो, आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात आधीच वातावरण तापलेले आहे।
58 लाख कुणबी नोंदी, प्रमाणपत्र वाटप आणि 29 ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटी येथे होणारे नियोजित आंदोलन या पार्श्वभूमीवर नवनाथ वाघमारे यांच्या या वक्तव्याने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. आता सरकार या प्रकरणात वाघमारे यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करून हा वनवाद शांत करते. हे प्रकरण आगामी निवडणुकींच्या तोंडावर आणखी मोठे राजकीय वादळ निर्माण करते. याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MX आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.